नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साकार फोरममध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्त्वाच्या लेक्चरवर विषयावर बोलणार आहोत आणि समाज कल्याण अधिकारी गट ब तसेच इतर बहुजन मागास कल्याण अधिकारी गट ब या दोन्ही परीक्षांसाठी हा जो टॉपिक असणार आहे हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे, लक्षात ठेवा। त्याच्यामुळे ह्या लेक्चरकडे सर्वांनी एकदम व्यवस्थित बघायचं आहे, पूर्ण शेवटपर्यंत पाहायचं आहे, कारण यातून कमीत कमी 3 ते 4 प्रश्न आज तुमचे फिक्स्ड होणार आहेत। कमीत कमी 3 ते 4 प्रश्न आज तुमचे फिक्स्ड होणार आहेत। प्रश्न कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात त्याचा पण डेमो आज आपण लेक्चरमध्येच घेणार आहोत आणि प्लस बरोबर आहे त्यातला जो कंटेंट आहे तो पण आज आपल्याला बघायचा आहे। तर मित्रांनो चला आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया। आपल्याला आज काय बघायचं आहे, आपल्याला जो टॉपिक दिलेला आहे सिलेबसमध्ये सामाजिक सुरक्षा विषयक कायदे आणि अंमलबजावणी, याचे काही लेक्चर्स मी ऑलरेडी आपल्या ॲपचे जी बॅच आहे त्यावर अपलोड केलेले आहेत। आपल्या ॲपचं नाव आहे साकार फोरम, तुम्ही बघू शकतात, बरोबर आहे। सो त्यातला एक पार्ट जो होता याचा हा पण एक अपलोड केलेला आहे, पण हा थोडा डिटेल मला घ्यायचा होता परीक्षेच्या आधी, म्हणून मग मी आज हा लेक्चर घेतोय। हे तुम्हाला बॅचला पण येईल आणि शक्य झालं तर हे आपण यूट्यूबला पण टाकणार आहोत, सगळ्या मुलांना फायदा व्हावा या दृष्टीने। ओके, सो बाल कामगार प्रतिबंध व नियमन, एक प्रतिबंध पण करायचं आहे आणि त्याचं नियमन पण करायचं आहे, त्याचं मॅनेजमेंट पण करायचं आहे। कायदा 1986 कधीचा आहे, 1986चा। तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी आपण सुरू करूया। बघा, हा जो कायदा आहे 23 डिसेंबर 1986 पासून हा कायदा अस्तित्वात आला। पहिला प्रश्न, बरोबर आहे, बाल कामगार कायदा कोणत्या दिवसापासून अस्तित्वात आला? बाल कामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1986 हा कधीपासून अस्तित्वात आला? तुम्हाला ऑप्शन दिले 23 डिसेंबर 1986, दुसरा ऑप्शन असेल 23 जानेवारी 1986, चौथा ऑप्शन असेल, तिसरा ऑप्शन असेल 23 फेब्रुवारी 1986। या प्रकारे तुम्हाला ऑप्शन येऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्हाला तयार राहायचं आहे की कायदा कुठल्या प्रकारचा आहे। तर मित्रांनो आपला करेक्ट आन्सर काय आहे, कधी आला हा कायदा अस्तित्वात? 23 डिसेंबर 1986 या दिवशी हा कायदा अस्तित्वात आला। कोणता कायदा? बाल कामगार प्रतिबंध व नियमन कायदा। ओके, या कायद्याचा मुख्य उद्देश काय, हा पण प्रश्न तुमचा तयार होऊ शकतो त्या ठिकाणी, बरोबर आहे। कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? बाल कामगार म्हणून नोकरीस ठेवण्यास प्रतिबंध करणे हा कायद्याचा प्रमुख उद्देश आहे। बाल कामगार म्हणून नोकरीस ठेवणे या गोष्टीसाठी प्रतिबंध करणे, बरोबर आहे, हा या कायद्याचा प्रमुख उद्दिष्ट आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। तर मित्रांनो बघा, आता आपल्याला हा कायदा जो आहे ना, राज्यघटनेचे काही कलम आहेत, बरोबर आहे, ज्याच्याशी आपल्याला हा कनेक्ट करायचा आहे, बरोबर आहे। राज्यघटनेचे काही कलम आहेत, काही आर्टिकल्स आहेत, बरोबर आहे। कलम हा शब्द थोडासा चुकीचा येईल, त्याला आपण अनुच्छेद म्हणूया। जे राज्यघटनेचे काही अनुच्छेद आहेत त्यामध्ये हे दिलेलं आहे, बरोबर आहे। सो ते अनुच्छेद कोणते आहेत ते पण आपल्याला बघायचं आहे, कारण ते अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। ओके, सो त्यानंतर पालकांचे हित संरक्षण करण्यासाठी व त्यांना इथं योग्य झालंय ते योग्य आहे, योग्य संरक्षण देण्यासाठी या सामाजिक कायद्याची निर्मिती केलेली आहे। या कायद्यानुसार मित्रांनो बऱ्याच ठिकाणी वच्या जागी ब झालाय, तर वाचताना ते व वाचा। वयाची 14 वर्षे पूर्ण न केलेल्या व्यक्तीस बाल म्हणून संबोधले जाते, म्हणजे बाल, बरोबर आहे। बालची व्याख्या काय आहे? ज्या व्यक्तीचं वय 14 वर्षे पूर्ण नाही, ज्या व्यक्तीचं वय 14 वर्षे पूर्ण नाही त्याला आपण काय म्हणतो? बाल म्हणतो। काय म्हणतो? बाल म्हणतो, बरोबर आहे। तर त्या व्यक्तीला बाल म्हटलं जातं। या कायद्याच्या कलम 3 अन्वये काही व्यवसाय व प्रक्रियांमध्ये बाल कामगारांना कामावर ठेवण्यापासून प्रतिबंध केलेला आहे। काही व्यवसाय आहेत, काही प्रक्रिया आहेत, त्याची लिस्ट पण आपण पुढे बघणार आहोत। तर तिथे त्यांना कामावर ठेवण्यापासून प्रतिबंध केलेला आहे। बघा मित्रांनो, आता राज्यघटनेचं मी तुम्हाला बोललो होतो, इथं बालची डेफिनेशन दिली 14 वर्ष पूर्ण न केलेला। आपल्याला राज्यघटनेमध्ये एक अनुच्छेद आहे, अनुच्छेद 21 अ त्याला म्हणतो आपण। काय म्हणतो? अनुच्छेद 21 अ, ज्याच्यामध्ये शिक्षणाचा अधिकार याविषयी आपण बोललेलो आहोत। कशाविषयी बोललेलो आहोत आपण? शिक्षणाचा अधिकार। मग आता हा जो शिक्षणाचा अधिकार आहे मित्रांनो, हा कोणासाठी आहे? हा बाल यांच्यासाठी आहे, जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी आहे। आणि आपण माहिती आहे की शिक्षणाचा अधिकार 21 अ मध्ये वय 6 ते 14
या वर्गासाठी, या मुलांसाठी, या पाल्यांसाठी हा कायदा लागू करण्यात आलेला आहे की 6 ते 14 वयोगटातील जेवढे पण विद्यार्थी आहेत त्या सर्वांना, जेवढे पण मुलं आहेत त्या सर्वांना फ्री, मोफत शिक्षण हे सरकारकडून प्रोव्हाइड करण्यात येईल. आणि त्यामुळे आपण बाल कामगार कायद्यामध्ये पण वयवर्ष किती ठरवलंय? 14 वर्ष. 14 वर्षाच्या वरच्या मुलांना याच्यामध्ये पकडलेलं नाही. 14 वर्षाच्या खालच्या मुलांना बाल कामगार म्हणून कामावर ठेवण्यास काय आहे? बंदी आहे. कारण सरकारला असं वाटतं की या वयाच्या मुलांनी काय केलं पाहिजे? शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षणाचा पाया त्यांचा असला पाहिजे, असं त्यामधला चांगला उद्दिष्ट आहे. बरोबर आहे मित्रांनो. मी इथे 6 ते 14 वयोगट सांगितलं, जे तुमचे 21 हा कशामध्ये येतो? फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार यामध्ये येतं. तसंच एक अनुच्छेद क्रमांक 45 आहे. किती? 45, ज्याच्यामध्ये राज्याची नीतिदर्शक तत्वे ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 0 ते 6 या वयोगटातील बालक, या वयोगटातील बालक यांचे भरण पोषणासंदर्भात 45 मध्ये तरतूद केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 0 ते 6 अनुच्छेद क्रमांक 45 मध्ये येतं, वयवर्ष 6 ते 14 अनुच्छेद क्रमांक 21 अ मध्ये येतं. हे आहेत राज्याच्या नीतिदर्शक तत्वांमध्ये ज्याला आपण DPSP पण म्हणतो, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, आणि हे आहेत फंडामेंटल राईट्समध्ये म्हणजेच मूलभूत अधिकारांमध्ये. तर हा डिफरन्स तुम्हाला लक्षात आला असेल. आता फॅक्च्युअलकडे आपण जाऊया. राईट, ओके. तर या कायद्याच्या परिशिष्टात भाग 1 आणि भाग 2 समाविष्ट केले आहेत. या भाग 1 मधील उद्योग किंवा भाग 2 मधील कार्यशाळेत बाल कामगारांना कामगार म्हणून ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. ती लिस्ट आपल्याला बघायची. भाग 1 मध्ये काय मित्रांनो? मग बघा, हे बघा भाग 1 मध्ये काय? माल, प्रवासी वाहतूक किंवा रेल्वे मेल. माल, प्रवासी मालगाडी, प्रवासी गाडी किंवा प्रवासी वाहतूक किंवा रेल्वे मेल याच्यामध्ये बाल कामगारांना तुम्हाला कामावर ठेवता येणार नाही. बाल कामगार म्हणजे कोण? ज्यांचं वय वर्ष 14 पेक्षा कमी आहे. बरोबर आहे. इथपर्यंत लक्षात आलंय? पुढे जाऊया. निखारे उचलणे, राखेचा ढिगारा साफ करणे, रेल्वेच्या जागेतील इमारत बांधकाम. मित्रांनो, मी तुम्हाला का सांगतोय? तुम्हाला प्रश्न इथे विचारला जाईल की खालीलपैकी कोणत्या आस्थापनांमध्ये बाल कामगार काम करू शकतात? कोणत्या आस्थापनांमध्ये बाल कामगार काम करू शकतात? हा प्रश्न तुम्हाला 100% विचारला जाईल. आणि त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील 1, 2, 3, 4, आणि त्याच्यामध्ये खाली ऑप्शन असतील 1, 2, 3, 2, 3, 4. बरोबर आहे. 1, 3, 4 वरीलपैकी सर्व, वरीलपैकी कोणताही नाही, असे ऑप्शन तुम्हाला येऊ शकतात. तो तयार राहा मित्रांनो. तयार कसं राहा? बघा आता पहिले तुम्हाला सांगितलं माल, प्रवासी वाहतूक किंवा रेल्वे मेल. त्यानंतर निखारे उचलणे, राखेचा ढिगारा साफ करणे, रेल्वेच्या जागेतील इमारत बांधकाम, रेल्वे स्थानकावरील खाद्यपेयगृहात काम, रेल्वे फलाटावरील प्रवाशांना एक किंवा कर्मचाऱ्यांना एक फलाटावरून दुसऱ्या फलाटावर घेऊन जाणे, राईट, किंवा परत आणणे, चालत्या रेल्वेतून चढ उतार करणे, रेल्वे रुळामध्ये किंवा रेल्वे रुळालगत जे पण काम केलं जातं ते काम, नंतर कोणत्याही बंदराच्या बांधकामासंदर्भातचे काम. बरोबर आहे. अस्थायी परवान्याच्या फटाके म्हणजे फटाके किंवा दारू काम तयार करणे किंवा विक्री करण्याच्या दुकानातून काम करणे, नंतर कत्तलखान्यातील काम, या सर्व ठिकाणी 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं आहे. परत एकदा बघूया कोणते कोणते कामं सांगितलेत. माल, प्रवासी वाहतूक, रेल्वे मेल, त्यानंतर निखारे उचलणे, राखेचा ढिगारा साफ करणे, त्याच्यानंतर रेल्वेच्या जागेतील इमारत बांधकाम, रेल्वे स्थानकावरील खाद्यपेयगृहात काम, नंतर रेल्वे फलाटावरील प्रवाशांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर घेऊन जाणे किंवा परत आणणे, चालत्या रेल्वेतून चढ उतार करण्याचे काम. तुम्हाला चालत्या रेल्वेमध्ये गोळ्या बिस्किट विकायला येतात हे लोक हे जे गोळ्या बिस्किट विकायला येतात यामध्ये पण लहान मुलांना अलाउड नाही आहे, बंद केलेलं आहे. नंतर रेल्वे रुळामध्ये किंवा रेल्वेच्या रुळालगत एका फलाटावरून रुळालगत काम करणे किंवा कोणत्याही बंदराच्या बांधकामासंबंधीचे काम करणे, अस्थायी परवान्याचे जे फटाके किंवा दारू विक्री असते किंवा दारूबंदी असते त्याच्यामध्ये किंवा फटाके जिथे विक्री केले जातात त्या दुकानात काम करणे, कत्तलखान्यातील काम, या सर्व ठिकाणी 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. लक्षात आलं मित्रांनो? नक्की. बरोबर आहे. भाग 2 मध्ये काही काम दिलेले आहेत. अजून भाग 1 मध्ये बघितलं, हे पण लक्षात ठेवा.
खालीलपैकी कोणते कामं हे भाग 1 मध्ये सांगितले. जर पेपर खूप अवघड करायचा असेल पेपर खूप अवघड करायचा असेल तर मी प्रश्न काय विचारेल की भाग 1 मध्ये काय दिलेलं आहे आणि भाग 2 मध्ये काय दिलेलं आहे. मित्रांनो, या संदर्भातली एक सूचना होती तुम्हाला. आपली जी टेस्ट सिरीज आहे ज्यामध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स असे प्रश्नांची त्याच्यामध्ये आपण क्वालिटी ठेवलेली आहे. बेसिक टू ॲडव्हान्स ही टेस्ट सिरीज तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोघं मोडवर उपलब्ध आहे. बरोबर आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन. ऑफलाईन टेस्ट सिरीज पुण्यात होणार आहे. कुठे होणार आहे? पुणे या ठिकाणी होणार आहे. आणि त्या संदर्भात तुमची काही शंका असेल तर तुम्ही 8806798999 या नंबरवर कॉल करू शकतात. कारण बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारतात की सर आम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची आहे, आम्हाला लेक्चर सिरीज घ्यायची, व्हिडिओज घ्यायचे, तर काय करायचं. त्यामुळे मी तुम्हाला अगोदरच हे सांगून ठेवलं की या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे. तुम्हाला सगळी माहिती त्या ठिकाणी भेटून जाईल. इज दॅट क्लिअर? सो आपण सुरू करूया. लक्षात आलं? त्याची फीज वगैरे काय हे सगळं तुम्ही तिथे विचारू शकतात. सो मग टेस्ट सिरीज भाग 1 आणि भाग 2 असे 2 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. भाग 1 मध्ये कोणता पार्ट येतो आणि भाग 2 मध्ये कोणते कामं येतात. असं भाग 2 मध्ये काय बघा, विड्या तयार करणे, गालीचे विणणे, सिमेंट उत्पादन म्हणजे सिमेंट बॅगमध्ये भरण्यापासून, बरोबर आहे, कपडा छपाई उत्पादन, माचीस स्फोटक फटाके उत्पादन, अभ्रक कापणी, लाख उत्पादन, साबण उत्पादन, कातडी कमावणे, लोकर साफ करणे, इमारत व बांधकाम उद्योग, पाटीवरची पेन्सिल उत्पादन व पॅकिंग, गोमेदक. गोमेदक म्हणजे काय? मौल्यवान दगड तयार करणे, जे पण मार्बल्स वगैरे जे असतात त्याला आपण गोमेदक म्हणत असतो, ते तयार करणे. या सर्व ठिकाणी बाल कामगार जे 14 वर्षाच्या खालचे आहेत त्यांना काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. जाऊया पुढे. ओके. आता या कायद्यामधले हा जो कायदा आहे 1986चा, या कायद्यामधले काही कलम आहेत जे महत्त्वाचे आहेत. कारण आपल्याला काय प्रश्न कुठल्या भागावर विचारला जाईल ते सांगता येत नाही. खूप झाला तर खूपच बेसिक प्रश्न विचारला जाईल तुम्हाला, नाही तर मॉडरेट प्रश्न विचारला जाईल, नाही तर खूप डिफिकल्ट प्रश्न येईल. बरोबर आहे. आपल्याला तयारी या तिघांची करून ठेवायची आहे. प्रश्न कुठलाही विचारला जाऊ दे, आपला चुकायला नको. आपल्याला ॲटलिस्ट बेसिक आयडिया तरी असली पाहिजे त्या प्रश्नाबद्दल. नाहीतर काय होईल की काहीतरी विचारलंय ना, आम्हाला काहीच माहीत नाही त्यातलं. मित्रांनो, त्या बेसिसवरून तुम्ही लॉजिकला पण जाऊ शकत नाही. लॉजिक लावण्यासाठी सुद्धा, एलिमिनेशन मेथड वापरण्यासाठी सुद्धा थोडीफार माहिती असणं आवश्यक आहे. आणि जर ती माहितीच नसेल तर तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे. लक्षात येतंय? सो पुढे जाऊया. याच्यामध्ये काही कलम दिलेले आहेत. बरोबर आहे. हे कामं इथे कंटिन्यू होतात. परत आपण कामं बघून घेऊ आधी. नंतर शिशे, पारा, मॅग्नीज, क्रोमियम, कॅडमियम, बेन्झिन, जंतुनाशके, ॲस्बेस्टॉस यासारख्या विषारी धातू व पदार्थांचे उत्पादन ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पण बाल कामगारांना काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यानंतर कारखाने अधिनियम 1948 कलम 87 यामधील नियमास अनुसरून धोकादायक प्रक्रिया इत्यादीवरील प्रमाणे या बाबी जरी निश्चित केल्या असल्यास तरी शासन परिस्थिती व आवश्यकतानुरूप शासकीय राजपत्राद्वारे अधिसूचना प्रसिद्ध करून परिशिष्टातील नमूद यादीत वाढ किंवा घट करू शकते. हा अतिशय महत्त्वाचा बीट आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला जर विचारलं की बाल कामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1986 किंवा कुठलाही बाल कामगार कायदा असेल, यामध्ये जर बदल करायचा असेल तर तो कसा केला जाऊ शकतो? पहिला प्रश्न. किंवा यामध्ये बदल करता येतो का? तर असं जर विचारलं असेल तर करता येतो. कसं करता येणार आहे? तर शासकीय राजपत्रामध्ये अधिसूचना प्रसिद्ध करून त्या परिशिष्टामध्ये भाग 1 आणि भाग 2 हे जे परिशिष्ट दिलेले आहेत त्यामध्ये एक तर वाढ करता येईल किंवा याच्यातलं एखादा काढून टाकता येईल. कारखाने अधिनियम 1948 कलम 87 अन्वये धोकादायक प्रक्रिया यामध्ये कारखाने अधिनियम 1948 कलम 2K4 नुसार छपाई काम, काजू व काजूगार सोलणे प्रक्रिया, सॉल्डरिंग प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक कारखान्यातील यासारख्या उद्योगात 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवता येणार नाही. मग याचा अर्थ असा होतो का की या व्यतिरिक्त जे आहेत ते सगळे याच्यामध्ये कामावर ठेवता येईल तुम्हाला? तसं जर बघायला गेलं तर हा अर्थ तोच आहे. पण त्याच्यामध्ये काय सांगितलं की शासकीय अधिसूचनेनुसार काय करता येईल आपल्याला? काय करता येईल मित्रांनो?
त्याच्यामध्ये त्या परिशिष्टांमध्ये जे पण दिलेले आहेत त्यामध्ये एक तर वाढ करता येईल किंवा घट करता येईल शासकीय अधिसूचनेनुसार. बरोबर आहे. मग याच कायद्याचं कलम 4 दिलेलं आहे तुम्हाला. कलम 4 मध्ये आपण महत्त्वाचे कलम पण बघायचे त्या कायद्याचे जे जे महत्त्वाचे आहेत. कलम 4 द्वारे परिशिष्टात बदल करण्याचा अधिकार प्रस्तुत अधिनियमातील परिशिष्टात बदल करण्यासाठी केंद्र शासन, लक्षात घ्या कोण, केंद्र शासन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून त्यात 3 महिन्यापेक्षा कमी मुदत नसलेली बदल करण्याचा उद्देश दर्शवणारी सूचना देण्यात येईल. म्हणजे कोणती सूचना जर दिली जाईल तर तिला 3 महिने कमीत कमी मुदत असेल. ती सूचना कोण देणार आहे तर ते केंद्र सरकार देणार आहे. म्हणजे इथं 2 फॅक्ट क्लिअर झाल्या. या कायद्यात बदल करण्यासाठी अधिसूचना कोण देणार, केंद्र सरकार देणार. किती कालावधीसाठी देणार, कमीत कमी 3 महिने कालावधीसाठी, कमीत कमी 3 महिने या कालावधीसाठी ही अधिसूचना दिली जाऊ शकते. करेक्ट आहे. किती कालावधीसाठी मित्रांनो, कमीत कमी 3 महिने या कालावधीसाठी ही अधिसूचना देण्यात येईल. ओके. केवळ शासन राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे परिशिष्टातील उद्योग व प्रक्रियेत वाढ करण्यासाठी शासन कामगार तांत्रिक समितीची स्थापना करेल. म्हणजे याच्यात जर वाढ करायची असेल किंवा काय करायचं असेल तर जे शासन आहे त्याच्यामध्ये अधिसूचना दिली जाईल आणि त्या अधिसूचनेअंतर्गत काय केलं जाणार आहे, कामगार व तांत्रिक समितीची स्थापना केली जाणार आहे. काय केली जाणार आहे मित्रांनो, कामगार व तांत्रिक समितीची स्थापना केली जाणार आहे. या समितीत कोण कोण असेल, कोणत्या समितीमध्ये, कामगार व तांत्रिक समिती. या समितीमध्ये कोण कोण असणार आहे तर केंद्र शासनाच्या वतीने नियुक्त संख्येने 10 पेक्षा कमी नसलेले सदस्य अध्यक्ष असतील. सदस्य व अध्यक्ष असतील. ऍक्च्युली ते व शब्द आहे. 10 पेक्षा कमी सदस्य नाही, म्हणजे कमीत कमी 10 सदस्य आणि अध्यक्ष हे कोण असतील, हे केंद्र शासनाच्या वतीने असतील. कशामध्ये, कामगार व तांत्रिक समितीमध्ये. कशात, कामगार व तांत्रिक समितीमध्ये. नंतर आवश्यकतेनुसार समितीची बैठक बोलवण्यात येईल. ज्याची पण आवश्यकता आहे त्यानुसार समितीची काय केली जाईल, बैठक बोलवण्यात येईल. समितीस आवश्यकता वाटल्यास आपल्या कामकाजासाठी एक किंवा त्यापेक्षा अधिक उपसमित्या स्थापन करू शकतात. ते एक किंवा अनेक उपसमित्या स्थापन करण्याचा अधिकार त्यांना आहेत. समिती अध्यक्ष, सदस्य यांचा कार्यकाल, कार्यालयात अस्थायी पदे भरण्याची पद्धती, अध्यक्ष व सदस्यांना द्यावयाचे भत्ते, समिती सदस्य नसलेल्या व्यक्तीची उपसमितीवर नेमणूक यासाठी वेळोवेळी नियम व अटी केंद्र शासनाकडून सूचित करण्यात येतील. बघा इथे केंद्र शासनाच्या ऐवजी काय केलं जाईल, फक्त मित्रांनो राज्य शासन हा शब्द टाकला जाईल. बाकी संपूर्ण स्टेटमेंट बरोबर राहील. काय केलं जाईल, केंद्र शासनाऐवजी राज्य शासन हा शब्द टाकला जाईल आणि संपूर्ण स्टेटमेंट बरोबर राहील. पण ते आन्सर काय असणार आहे तुमचं, चुकीचं असणार आहे. कारण हे काम कोण करतंय, केंद्र शासन करतंय. कोण करतंय, केंद्र शासन. पुन्हा सांगतोय, लक्षात ठेवा, हे काम कोणाकडून होतंय, केंद्र शासनाकडून. केंद्र शासनाला अधिकार आहेत अधिसूचना काढण्याचा. अधिसूचना काढल्यानंतर त्याच्यामध्ये एक कामगार व तांत्रिक समिती स्थापन करण्याचा. त्या तांत्रिक व कामगार समितीमध्ये कमीत कमी 10 सदस्य व एक अध्यक्ष एवढे लोक केंद्र शासनाकडून नियुक्त असतील. जी पण नियुक्त संख्या आहे ती. या समितीची बैठक बोलवण्यात येईल. समितीला उपसमित्या स्थापन करण्याचा पण अधिकार दिलेला आहे आणि याचे जे सगळे नियम आहेत, सदस्यांचा कार्यकाल, पदभरती वगैरे वगैरे, यासाठीचे जे सगळे नियम आहेत, या अटी या केंद्र शासनाकडून सूचित करण्यात येतील. कोणाकडून सूचित करण्यात येतील, केंद्र शासनाकडून सूचित करण्यात येतील. करेक्ट आहे. जाऊया पुढे. त्याच्यानंतर कलम 6 या ठिकाणी दिलेलं आहे. कलम 6 अन्वये ज्या तरतुदी कलम 3 मध्ये नमूद केलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त अस्थापनासाठी या कलमांतर्गतच्या तरतुदी लागू होतील. कलम 7 अंतर्गत बाल कामगाराच्या कामाचे तास व कार्यपद्धतीबद्दल तरतुदी केलेल्या आहेत. बरोबर आहे. कलम 7 नुसार, लक्षात ठेवा, कलम 7 नुसार बाल कामगाराच्या कामाचे तास व कार्यपद्धतीबद्दल तरतुदी केलेल्या आहेत. तुम्हाला जर प्रश्न आला की बाल कामगार हक्क जो नियम आहे, बाल कामगार प्रतिबंध व नियमन, याच्या कुठल्या कलमामध्ये बाल कामगारांच्या कामाचे तास व त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल तरतुदी केल्या आहेत, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो कलम नंबर 7. काय आहे, कलम क्रमांक 7. लक्षात ठेवा. आस्थापना किंवा विशिष्ट वर्गाच्या आस्थापनासाठी विहित केलेल्या कामाच्या तासांपैकी जास्तीत जास्त काम कोणतीही बाल कामगार करणार नाही. जेवढा वेळ त्यांना सांगितलाय, जर 8 तासाचं काम आहे तर 8 तासच ते व्हायला पाहिजे आणि त्यापेक्षा जास्त काम ते करणार नाहीत. कामाचे तास असे निश्चित केले जातील की
कामाचा वेळ 3 तासापेक्षा अधिक नसेल. एका तासाच्या विश्रांतीसाठी मध्यंतर घेण्यापूर्वी कोणताही बालकामगार 3 तासापेक्षा जास्त काम करणार नाही. म्हणजे सलग एका गोमध्ये किती वेळ काम केलं जाईल? फक्त 3 तास. 3 तासापेक्षा जास्त नाही. म्हणजे 3 तास काम, त्यानंतर मध्यंतर विश्रांती आणि परत 3 तास काम. हे बालकामगारांसाठी त्या कायद्यामध्ये ही तरतूद केलेली आहे, हे लक्षात ठेवा. बालकामगारासाठीचे कामाचे तास विश्रांतीसाठीचे मध्यंतर धरून असतील ते 6 तासापेक्षा जास्त विभागलेले नसतील. जास्तीत जास्त किती वेळ काम करू शकतात बालकामगार? 6 तास. 6 तासामध्ये त्याची विभागणी केलेली असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. सायंकाळी 7 ते सकाळी 8 या काळात कोणत्याही बालकामगारास काम देऊ नये किंवा कामाची परवानगी देऊ नये. बरोबर आहे. कुठला? सायंकाळी 7 ते सकाळी 8 या वेळेत तुम्ही कुठल्याही बालकाला काम देऊ शकत नाही, ही वेळ लक्षात ठेवा. सायंकाळी 7 ते सकाळी 8 या काळात तुम्ही कुठल्याही बालकाला काम देऊ शकत नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. कोणत्याही बालकामगारास ओव्हरटाईम काम देऊ नये किंवा ओव्हरटाईम कामाची परवानगी देऊ नये. ओव्हरटाईम काम देऊ नये किंवा ओव्हरटाईम कामाची परवानगी देऊ नये. अन्य आस्थापनेत काम केलेल्या बालकामगाराला त्याच दिवशी कोणत्याही आस्थापनेत काम देऊ नये किंवा कामाची परवानगी देऊ नये. लक्षात ठेवा. हे सगळं कशामध्ये दिलेलं आहे? तुमच्या कलम 6 आणि कलम 7 मध्ये. कशामध्ये दिलेलं आहे? कलम 6 आणि कलम 7. बेसिकली ह्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत या कलम 7च्या आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे सगळे बालकामगारांचे कामाचे तास हे कशाच्या संबंधित आहेत? हे कलम 7च्या संदर्भात आहे. कशाच्या संदर्भात आहे? कलम 7च्या संदर्भात. पुढे जाऊया. कलम 8. कलम 8 मध्ये साप्ताहिक सुट्टी सांगितलेली आहे. काय सांगितलंय मित्रांनो? कलम 8 मध्ये साप्ताहिक सुट्टी. आस्थापनेतील प्रत्येक बालकामगारास प्रत्येक आठवड्यात 1 दिवसाची सुट्टी मिळेल. तो दिवस आस्थापनेतील महत्त्वाच्या जागी जो भोगवटा धारक आहे त्याने कायमच्या सूचनेत नमूद केलेल्या साप्ताहिक सुट्टीचा दिवस बदलू शकणार नाही. म्हणजे बेसिकली काय असतात की जो व्यक्ती सुट्टी देणार आहे आणि जी सुट्टीचा दिवस डिक्लेअर केलेला असेल तो बदलता येणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. हे कलम 8 मध्ये सांगितलंय मित्रांनो. कशात सांगितलंय? कलम 8 मध्ये. बरोबर आहे. कलम 9 मध्ये मालकाने निरीक्षकाला द्यावयाची सूचना, जो पण निरीक्षक असेल त्याने द्यावयाच्या सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर काय काय सूचना द्यायच्या आहेत? तर आस्थापनेचे नाव व ठिकाण माहीत असले पाहिजे. राईट. त्यानंतर आस्थापनेच्या व्यवस्थापकाचे नाव असले पाहिजे. पत्रव्यवहाराचा पत्ता असला पाहिजे. बरोबर आहे. आस्थापनेतील उद्योग व प्रक्रियेचे स्वरूप काय आहे हे स्पष्ट केले गेले पाहिजे. आणि हे स्पष्ट असेल तर बरोबर आहे, तर ते झाल्यापासून बरोबर आहे निरीक्षकाच्या हे कार्यकक्षेमध्ये येतं आणि ते झाल्यापासून 30 दिवसाच्या आत या सूचना काय केल्या जातात? त्यांना देण्यात येतात. ही गोष्ट लक्षात घ्या. बरोबर आहे. हे कलम 9 मध्ये दिलेलं आहे. कलम 10 बालकामगाराचे वय. कलम 10 मध्ये काय सांगितलंय तुम्हाला? बालकामगाराचे वय आस्थापनेत काम करणाऱ्या किंवा कामाची परवानगी दिलेल्या आस्थापनेत काम करणाऱ्या किंवा कामाची परवानगी दिलेल्या बालकामगाराच्या वयाबाबत निरीक्षक व भोगवटाधारक यांच्यात कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास निरीक्षक निर्णयासाठी विहित वैद्यकीय प्राधिकरणाकडे सोपवू शकतात. म्हणजे समजा एखाद्या बालकाच्या वयावरून काही वाद उद्भवला. एक जण म्हणतोय की हा 14 वर्षाचा पूर्ण आहे, दुसरा म्हणतोय की हा 13 वर्षाचाच आहे. असा जर काही वाद उद्भवला तर निरीक्षक आणि भोगवटाधारक यांच्यात कोणताही प्रश्न उपस्थित झाला तर या निर्णयासाठी विहित वैद्यकीय प्राधिकरणाकडे सोपवू शकतात. ते वयाचं टेस्टिंग त्यांचं करून सांगतील की या व्यक्तीचं वय किती आहे. करेक्ट. हे कशामध्ये दिलंय? कलम 10 मध्ये. वयासंदर्भात जर काही झालं, बालकामगाराचं वय निश्चिती संदर्भात काही प्रॉब्लेम आला तर ते कशामध्ये सांगितलंय मित्रांनो? कलम 10 मध्ये सांगितले. कशात सांगितलंय? कलम 10 मध्ये. लक्षात आलंय? पुढचा कलम काय मित्रांनो? बघा बरं. पुढचा कलम आहे कलम 11. कलम 11 मध्ये बालकामगाराची नोंद ठेवणे. आस्थापनेत काम करणाऱ्या किंवा कामाची परवानगी दिलेल्या बालकामगाराबाबत भोगवटाधारक म्हणजे जो त्यांना पैसे देणार आहे त्या भोगवटाधारकाने नोंदवहीत नोंद ठेवणं सक्तीचं आहे. आणि त्या नोंदवहीत काय काय गोष्टी नमूद असल्या पाहिजेत? नुसतं नोंद म्हणजे आला हजेरी घेतली असं नाहीये. तर त्याच्यामध्ये काय काय असणं गरजेचं आहे? बालकामगाराचे संपूर्ण नाव, कामाची वेळ, तास, विश्रांतीची वेळ, मध्यंतराचा काळ, बालकामगाराच्या कामाचे स्वरूप आणि विहित केलेला
अन्य तपशील या सगळ्या गोष्टी त्या नोंदवहीमध्ये असणं गरजेचं आहे. ही नोंदवही कोण मेंटेन करणार आहे? ही करणार आहे भोगवटा धारक. हे कुठल्या कलमाच्या अंतर्गत दिलेलं आहे मित्रांनो? कलम क्रमांक 11. 11 मध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. लक्षात येत असेल करेक्ट आहे. त्यानंतर कलम 12. कलम 12 मध्ये कलम 3 व 14चा मजकूर सूचना फलकावर लावणे. म्हणजे कलम 12 मध्ये फक्त सांगितले की ज्या पण सूचना आहेत त्यातला जो मजकूर आहे जो पण तुमचा नोटीस बोर्ड असेल त्याच्यावर ते डिस्प्ले करणं गरजेचं आहे. हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक भोगवटाधारकाने कलम 3 व 14चा मजकूर स्थानिक व इंग्रजी भाषेत सूचना फलकावर लावावा. मजकूर काय बघितलं? कामाचं, बालकामगाराचं वय, त्याचं संपूर्ण नाव, त्याचं कामाचं स्वरूप, कामाचे तास, मध्यंतराची वेळ आणि इतर काही बाबी असतील त्या सगळ्या त्यांनी सूचना फलकावर लावावं. हे कलम 12 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. कशामध्ये सांगितलंय मित्रांनो? कलम 12. पुढे कलम 13 आपल्याला बघायचंय. कलम 13 सक्षम शासनाने बालकामगारांच्या आरोग्य सुरक्षेविषयी. आता कलम 13 कशाशी संदर्भात आहे? बालकामगारांच्या आरोग्य सुरक्षेविषयी. बरोबर आहे. याच्याविषयी नियम तयार करणे. सक्षम शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे कोणत्याही आस्थापनेतील किंवा काही वर्गाच्या आस्थापनेतील बालकामगाराच्या आरोग्य व सुरक्षेविषयी नियम तयार करेल. उदाहरणार्थ कशाविषयी नियम तयार केले जातील मित्रांनो? बघा, कामाच्या ठिकाणी शांतता व स्वच्छता. जर बालकामगार काम करत असेल तर त्या ठिकाणी शांतता व स्वच्छता यासाठी नियम बनवले जाऊ शकतात. वायू विजन व तापमान, कृत्रिम दमटपणा, पिकाचे पाणी, संयंत्राभोवती कुंपण, धोकादायक यंत्रांवर बालकाचे काम, स्वयंचलित यंत्रे, माळे, जिने व संपर्क साधने, डोळ्याचे संरक्षण, आगीपासून दक्षता, तसेच मैला किंवा सांडपाणी यांची विल्हेवाट, धूळ आणि वाफ, प्रकाश व उजेड, संडास व मुताऱ्या, चालू यंत्राजवळ किंवा त्याच्याजवळ काम, वीज गेल्यास वापरण्याची साधने, नवीन यंत्रे, मोठे खड्डे, खळगे, मजल्याचा दर्शनी भाग, ज्वालाग्रही, धूळ, वायू, इमारत व यंत्रांची दुरुस्ती या सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी बाल कामगारांची सुरक्षा, त्यांचं आरोग्य हे महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी त्याची नियम बनवण्याचा अधिकार कशामध्ये कोणाला दिलेला आहे? राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे ते नियम बनतात. कशाद्वारे बनतात? राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे. अधिसूचना कोण काढतं? केंद्र शासन. आपण मागे बघितलं. कोण काढतं? केंद्र शासन. होप्स तुम्हाला लक्षात येत आहे नक्की 100%. कारण तुमचा अभ्यास झालेला आहे. हा पॉईंट्स, हा टॉपिक मी पुन्हा टाकतो याच्यामध्ये, कारण आता रिव्हिजन होणं पण आपल्याला तेवढं गरजेचं आहे. सो ज्या मित्रांनी बॅच घेतलेले आहेत त्यांचं ऑन द गो व्यवस्थित चालू आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांचे जर काही अडचणी असतील तर त्यांनी आम्हाला संपर्क करायला अजिबात इकडे तिकडे विचार करू नका. मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकतात आणि तुमचे प्रश्न काय असतील ते आम्हाला विचारू शकतात. जाऊया पुढे. बरोबर आहे. पुढे जर बघितलं आपण तर कलम 14 दिलेला आहे. कलम 14 मध्ये अधिनियमातील तरतुदींच्या पायमल्लीबाबत. जर समजा उदाहरणार्थ कलम 3 मधील तरतुदींचा भंग करून जो कोणी बाल कामगारास कामगारावर ठेवेल किंवा तशी परवानगी देईल, बरोबर आहे, त्यास 3 महिन्यापेक्षा कमी नसेल इतक्या मुदतीची तुरुंगवासाची शिक्षा होईल. म्हणजे कमीत कमी 3 महिन्याची शिक्षा जर तुम्हाला कमीत कमी होणार आहे, ही शिक्षा 1 वर्षापर्यंत वाढू शकेल. शिवाय 1 ते 2 लाख रुपयाचा आर्थिक दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. म्हणजे कलम 3 मधील तरतुदीचा जो कोणी भंग केला तर त्या व्यक्तीला कमीत कमी 3 महिने तर 1 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. 1 लाखाचा दंड, आर्थिक दंड होऊ शकतो किंवा या दोघं पण शिक्षा ॲट ए टाइम होऊ शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. जर कलम 3 नुसार गुन्ह्यासाठी 1 वेळा शिक्षा होऊ नये, परत तसाच गुन्हा केल्यास या गुन्ह्यासाठी कमीत कमी 6 महिने तर जास्तीत जास्त 2 वर्ष, म्हणजे त्याचं डबल 3 ते 1 वर्ष होतं तर 6 ते 2 वर्ष मुदतीची तुरुंगवासाची शिक्षा होईल. कोणतीही व्यक्ती कलम 9 अन्वये आवश्यक ती सूचना देण्यात कसूर केल्यास, कलम 11 अन्वये, बरोबर आहे, कलम 11 अन्वये आवश्यक ती माहिती नोंदवहीत नोंदवण्यास कसूर केल्यास, कलम 12 अन्वये कलम 3चा उतारा सूचना फलकावर न लावल्यास, या कायद्याने केलेल्या कोणत्याही तरतुदीचा भंग केल्यास 1 वर्षापर्यंत साध्या तुरुंगवासाची शिक्षा किंवा 10,000 रुपयेपर्यंत आर्थिक दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा या तुम्हाला होऊ शकतात. कलम 15 कायद्याने शिक्षा ठोठावताना घ्यावयाची दक्षता. कोणतीही व्यक्ती दोषी आढळल्यास किंवा कायद्यातील कोणत्याही तरतुदींचा भंग केल्यास कलम 14(1) व 2 मधील शिक्षेस तो काय असणार आहे मित्रांनो? प्राप्त असणार आहे. 14(1)
14:1 आणि 14:2 हे लक्षात ठेवा. 14:1 आणि 14:2 या शिक्षेस तो काय असेल, पात्र असेल असं आपण म्हणू शकतो. होप सो तुम्हाला लक्षात येत आहे. याच्यामध्ये आणखी कलम आहेत, आपण ते बघूया आणि आज हा कंप्लीट करायचा आपल्याला हा पॉईंट. ओके, एवढाच पॉईंट आहे. सगळ्यांनी व्यवस्थित बघा. सगळेजण छान ऐकतायत बरोबर. काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. पर्सनल व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकतात. राईट. रिव्हिजन बॅचबद्दल बरेच मुलं विचारतायत, त्याच्याविषयीची माहिती तुम्हाला कळवण्यात येईल. मी तुम्हाला टेस्ट सिरीजबद्दल ऑलरेडी माहिती सांगितलेली आहे. आपले समाज कल्याण घटक हा जो आहे समाज कल्याण अध्ययन घटक, याचे जवळपास 80+ व्हिडिओज ऑलरेडी आपल्या ॲपवर बॅचच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. यूट्यूबवर काही डेमो लेक्चर्स आहेत, ते तुम्ही बघू शकतात. त्यावरून तुम्हाला निर्णय घेणं सोपं होईल, तुम्हाला ते करायचे आहेत किंवा नाही आहेत. काही अडचण आल्यास मी त्या ठिकाणी असणार आहे, डोंट वरी. ठीक आहे. कलम 16 याच्यामध्ये दिलेला आहे. यामध्ये गुन्ह्यासंबंधी कारवाई, कोणती कारवाई होईल त्याच्यामध्ये, कोणतीही व्यक्ती, पोलीस अधिकारी किंवा निरीक्षक या अधिनियमानुसार गुन्हा घडल्याची तक्रार सक्षम न्यायकक्ष असलेल्या कोणत्याही न्यायालयात दाखल करेल. बरोबर आहे. विहित वैद्यकीय प्राधिकरणाने बालकाच्या वयासाठी दिलेला दाखला या कायद्याच्या उद्देशासाठी त्या संबंधित बालकाच्या वयाच्या बाबतीत अंतिम पुरावा मानला जाईल. म्हणजे एखाद्या बालकाचं वय डिसाईड करायचं असेल तर आपण म्हटलं ना की वैद्यकीय जो विहित केलेला वैद्यकीय कक्ष आहे त्यांचाच दाखला आपल्याला व्हॅलिड असेल. त्यानंतर महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यापेक्षा कमी दर्जाचे न्यायालय व कायद्यानुसार कोणत्याही गुन्ह्याचा खटला चालवला जाणार नाही. बरोबर आहे. त्यानंतर कलम 17 नुसार निरीक्षकाची नियुक्ती, शासनाकडून निरीक्षकाची नियुक्ती करण्यात येईल. अशा निरीक्षकास भारतीय दंडसंहिता 1860च्या अर्थाप्रमाणे सार्वजनिक सेवक मानण्यात येईल. निरीक्षकाला पण काय मानण्यात येणार आहे, सार्वजनिक सेवक. कशाच्या आधारे, भारतीय दंडसंहिता 1860. कलम 18 शासनाचे नियम करण्याचा अधिकार. सक्षम शासन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून आणि अधिसूचना पूर्वप्रसिद्धीच्या अटीवर या अधिनियमातील तरतुदींना परिणामकारक स्वरूप देण्यासाठी नियम तयार करेल. हे छोटे छोटे आहेत, एकदा वाचून घ्या फक्त. कलम 19 प्रत्येक नियम संसद किंवा विधिमंडळापुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. प्रत्येक नियम मंजुरीसाठी संसद किंवा विधिमंडळापुढे ठेवण्यात येईलच कुठल्याही परिस्थितीमध्ये. नंतर कलम 20 आहे. कलम 15 मधील तरतुदी या कारखाने अधिनियम 1948, लागवड कामगार अधिनियम 1951, खाण अधिनियम 1952 यामधील तरतुदी खेरीज वाढीव असतील. आणि कलम 23 प्रौढ व्यक्ती म्हणजे वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती, बालक म्हणजे वयाची 14 वर्ष पूर्ण न केलेली व्यक्ती, असं या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. सो हे झालं कायद्यांच्या बाबतीत. आता याच्या पुढचा कायदा जो आहे तो असणार आहे बाल कामगार प्रतिबंध व नियमन. हा जो कायदा आहे 1988चा कायदा. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989, 1955चा नागरी कायदा. हे सगळे कायदे आपल्याला आपल्या लेक्चर्समध्ये बघायचे आहेत. होप सो तुम्हाला या लेक्चर सिरीजचा फायदा होतोय आणि तुम्हाला फायदा जर होत असेल तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हे लेक्चर्स जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि अजूनही जर तुम्ही आमचं ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर ॲप नक्कीच डाउनलोड करा. यूट्यूबला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वांना विनंती आहे की सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.